हॅलो नमस्कार. आज मी संवाद साधणार आहे माझ्या डॉक्टर हो इच्छिणाऱ्या मित्रमैत्रिणींशी. खट्टू झालेले आहेत ते, मला माहिती आहे. नीट कॅन्सल झाल्यामुळे त्यांनी एवढ्या मेहनतीने तयारी केली, परीक्षा दिली आणि आता खुश वाटलं आणि लगेच कळलं की नीटच कॅन्सल झाली आहे. तर म्हणूनच मी आज तुमच्याशी कुठल्या विषयावर बोलणार आहे माहिती आहे? यावेळी नीट कशी द्यायची. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की तुमच्या मनावर आलेल्या ताणाचं काय करायचं. मला मान्य आहे की तुम्ही खूपच खट्टू नाराज झालेले असणार, परत आता आणखीन एकदा तयारी करायची याचं पण तुम्हाला टेन्शन आलेलं असणार. पण खरं सांगू का, या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही अजिबात जबाबदार नाहीये. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत त्याचा विचार करण्यात काही अर्थच नाहीये. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की जे काही झालंय त्याला तुम्ही जबाबदार नसल्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देण्याची अजिबातच गरज नाहीये. मग आता काय करायचंय? तर हे बघा, ज्यांनी खूप छान प्रिपरेशन केलं होतं त्यांना नव्याने घाबरायची गरजच नाही. आणि ज्यांचा हा पेपर चांगला गेला नव्हता त्यांच्यासाठी तर ही आणखीन एक संधी असणार आहे नव्याने थोडंसं आणखीन प्रिपरेशन करून चांगलं परफॉर्म करण्यासाठी. बरोबर? तर ताण घेण्याऐवजी आपण काय करायला हवं की मी परत एकदा नव्याने ही परीक्षा देईन आणि तितक्याच आत्मविश्वासाने देईन, तितक्याच व्यवस्थित पद्धतीने मी सगळा पेपर सोडवेन. हे तुम्ही लक्षात घ्या, याचा नेहमी विचार करा आणि मग आपोआपच तुम्हाला तुमच्या मनावरचा ताण निघून गेलेला असेल आणि तुम्हाला अगोदर केलेला अभ्यास पण आठवेल आणि आता आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये नव्याने नक्कीच ऍड करू शकाल किंवा मागच्या वेळेला जे तुम्ही करू शकला नव्हतात ते यावेळेला नक्कीच करू शकाल. करणार तर ना?